आधुनिक शिक्षण पद्धतीत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय। शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी जिल्हा परिषद विशेष प्रयत्न करीत आहे। इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड फाउंडेशनने जिल्हा परिषदेच्या 70 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 1400 टॅब व 50 शाळांना 100 स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिलेत। शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सोपान पोटभरे यांच्यासह सर्व संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना सीईओ आशिष येरेकर यांच्या हस्ते टॅबचं वितरण करण्यात आलं। यावेळी इन्फोसिसचे अनंतपुरा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी राजश्री घोडके, लेखाधिकारी रमेश कासार आदी उपस्थित होते। जिल्हा परिषद अहमदनगर येथे मिशन आपुलकी अंतर्गत आज आपण 1400 टॅब्स हे 70 शाळांना व 100 टीव्ही स्क्रीन्स हे 50 शाळांना आज इथे मिशन आपुलकी अंतर्गत जगातली जी अग्रगण्य IT कंपनी आहे इन्फोसिस यांच्या CSR इनिशिएटिव्हच्या माध्यमातून आज इथे वितरित करीत आहोत। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की जिल्हा परिषद अहमदनगरचा मिशन आपुलकी हा उपक्रम राज्यभर गाजत आहे व यामध्ये आपण जे जिल्हा परिषदचे वेगवेगळे आपले जिल्हा परिषदेमध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत, जे शिकून इथे जिल्हा परिषदेमध्ये मोठे झालेले विद्यार्थी आहेत, ते तसेच इतर जे मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे त्यांच्या CSR ॲक्टिव्हिटीमधून शाळांसाठी आपण वेगवेगळे उपक्रम हे राबवत असतो। ह्याच या उपक्रमांमधला एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी स्कूल्सच्या डिजिटायझेशनसाठी आज आपल्या इन्फोसिस कंपनीकडून आपल्याला 1400 टॅब व 100 टीव्ही हे मिळालेले आहेत। याचा वापर करून आणि यामध्ये असलेला इन्फोसिसनीच डेव्हलप केलेलं स्प्रिंग बोर्ड नावाचं सॉफ्टवेअर याचा वापर करून आपल्या शिक्षकांना, आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे व जिल्हा परिषदचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या म्हणजे त्यांची गुणवत्ता वाढीसाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी हे नक्कीच मदत होणार आहे। अतिशय समाधानाची बाब आहे की इन्फोसिस सारखी जगातली सर्वात अग्रगण्य असली IT कंपनी ती आपल्या CSR इनिशिएटिव्हसाठी अहमदनगर जिल्हा परिषदची महाराष्ट्रातून सर्वप्रथम निवड करते। महाराष्ट्रातल्या इतर सर्व जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये म्हणजे अहमदनगरमध्ये जे एक चांगलं काम सुरू आहे शिक्षणाच्या याच्यात, त्यासाठी मी सर्व माझे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचं सर्वांचं अभिनंदन करतो व इन्फोसिस व इतर कंपन्यांच्या माध्यमातून जे आपल्याला CSR मिळत आहे आणि जे मिशन आपुलकीच्या माध्यमातून काम सुरू आहे त्याच्यात आपण अतिशय चांगलं योगदान द्यावं व मुलांना त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी मदत करावी असं मी या ठिकाणी सांगतो। मे 2022ला मिशन आपुलकी हा उपक्रम सुरू केला। आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये जवळपास 35 कोटींच्या भौतिक सुविधा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। जिल्हा क्षेत्रफळ मोठा असल्यामुळे, शाळांची संख्या जास्त असल्यामुळे अनेक कंपन्यांशी आम्ही संपर्क करून CO साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगला उपक्रम आहे आणि आज खऱ्या अर्थानं इन्फोसिससारखी जागतिक दर्जाची कंपनी यांच्या या ठिकाणी अहमदनगर जिल्हा परिषदेची एक चांगला करार होणं आणि एवढं मोठं साहित्य मिळणं खरं म्हणजे जिल्हा परिषद दृष्टीने अतिशय गौरवास्पद अशी बाब आहे आणि या शाळांचा साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना निश्चित त्याचा फायदा होईल असा विश्वास वाटतो आणि इन्फोसिस कंपनीसुद्धा यापुढे आणखी चांगली मदत करेल। त्याचप्रमाणे आणखी इतर अनेक कंपन्या आहेत ज्या रिलायन्स वगैरे असतील किंवा या नगर MIDC पुणे या ठिकाणी आम्ही अनेक ठिकाणी संपर्क सुरू आहे आणि ज्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत काही ना काही मदत त्या ठिकाणी व्हावी आणि विद्यार्थ्यांचा विकास व्हावा अशी या ठिकाणी शिक्षण विभागाच्या दृष्टीने आमचे नेहमी सातत्याने प्रयत्न सुरू आहे। महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर। राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर। ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर। त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर। सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।